ये है न्यूज स्टोरी, सब पर नजर, सबकी खबर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। हिंगणघाटचे अनिल राऊत यांच्या विरोधात गैरवर्तन आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत निष्पक्ष चौकशी व तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली। हिंगणघाटचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या विरोधात सध्या संपूर्ण शहरात असंतोषाची लाट पसरली आहे। अनिल राऊत यांनी एका वरिष्ठ पत्रकाराशी अर्वाच्य भाषेत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप असून त्यामुळे पत्रकार संघटना आक्रमक झाल्या। त्याचबरोबर शहरातील दारू, सट्टापट्टी आणि अवैध धंद्यांना खतपाणी घातल्याचे तसेच हप्तेखोरीचे गंभीर आरोपही त्यांच्यावर होत आहेत। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन निष्पक्ष चौकशीची आणि ठाणेदारांच्या तात्काळ बदलीची मागणी करण्यात आली असून आता पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वर्धा पोलीस दलाच्या ताफ्यात 13 हायस्पीड स्कॉर्पिओ एन गाड्या दाखल झाल्याने गुन्हेगारी विरोधातील कारवाई आणि पोलीस तपासाला अधिक गती मिळणार। वर्धा पोलीस दलाला 12 ते 13 महिंद्रा स्कॉर्पिओ हाय स्पीड वाहनांचा नवीन ताफा मिळाला आहे। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणही करण्यात आले। यावेळी पालकमंत्र्यांनी रस्त्यावरील भटक्या जनावरांच्या समस्येवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्था आणि वाहतूक शाखेला दिले। वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकाची एसडीआरएफ आणि महसूल पथकाने यशस्वी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली। तालुक्यातील अल्लीपूर टाकली रस्त्यावरील यशोदा नदीच्या पुलाजवळ पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात अक्षय माटे हा युवक सुमारे 150 ते 200 मीटर वाहून गेला। मात्र प्रसंगावधान राखत त्याने झाडाला धरून जीव वाचवला। घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि महसूल पथकाने तातडीने बचाव कार्य राबवत युवकाची सुखरूप सुटका केली। देवळी तालुक्यातील नाचणगाव ग्रामपंचायतीतील निकृष्ट दर्जाच्या सोकपीट कामाचा पहिल्याच पावसात पर्दाफाश झाला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली। देवळी तालुक्यातील नाचणगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पहिल्याच पावसात उघडा पडला। स्वच्छ भारत मिशन आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेले सोकपीटचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ते पहिल्याच पावसात वाहून गेले। जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांविरोधात उपरोधिक निषेध व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।